नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा 2027 अनुषंगाने साधुग्रामसाठी आवश्यक जमीन अधिग्रहण प्रक्रियेतील अडचणी व शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी महापौर सौ हिमगौरी आहेर आडके यांच्या अध्यक्षतेखाली महापौर दालनात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. प्रशासनाकडून शेतकऱ्यांची यादी महापौरांना सादर केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांचे मत व भूमिका जाणून घेण्यासाठी महापौरांनी शासन स्तरावर ही बैठक घेतली. एकूण 337 एकर जमिनीपैकी 94 एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली असून 283 एकर अधिग्रहण बाकी आहे. यापैकी 192 एकर अतिरिक्त जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव कुंभमेळा प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला असून त्यांनी तो राज्य सरकारकडे पुढे पाठवला आहे. तसेच संबंधित अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी सेल इंडेक्सच्या अनुपातात दर निश्चिती करण्याची मागणी ठामपणे मांडली. या संदर्भात प्रशासनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढील कार्यवाही करण्याचे संकेत दिले. याशिवाय उर्वरित 700 एकर जमीन लीजवर घेण्याचा पर्यायही महापौरांनी शेतकऱ्यांसमोर मांडला. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन यांच्याशी सविस्तर चर्चा करून पुढील विषय शिखर समितीच्या पटलावर ठेवण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. महापौरांनी मागील काळातील प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा घेतला. एसटीपी प्लांट, इनर रिंग रोड, नांदूर नाशिक शिवरस्ता, जत्रा रोड आदी कामांमधील अनेक शेतकऱ्यांचे देयक प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. केस क्रमांक 3203 अंतर्गत 12.5 कोटी रुपये न्यायालयाकडे वितरित करण्यासाठी पाठवण्यात आले असून त्या निधीवरील स्थगिती स्टे येत्या महिनाभरात उठवून संबंधित शेतकऱ्यांना रक्कम वितरित केली जाईल, असे आश्वासन महापौरांनी दिले. यावेळी उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, भाजपा गटनेते ॲड श्याम बडोदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सीमा ठाकरे, नगरसेवक सुरेश पाटील, अजय बोरस्ते, गुरमीत बग्गा, गौरव गोवर्धने, प्रियंका माने, रिद्धीस निमसे, नामदेव शिंदे, जुई शिंदे, इंदुबाई खेताडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते जयवंत जेजूरकर, समाधान जेजूरकर तसेच पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महापौर सौ हिमगौरी आहेर आडके म्हणाल्या की येत्या कुंभमेळ्यात शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली असून त्यांच्या सर्व समस्यांचे तातडीने व न्याय्य निराकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आम्ही महापौरांची मीटिंग नाही घेतलेली. महापौरांनी आज आम्हाला सन्मानाने बोलवलं आणि तुमचं म्हणणं काय हे महापौरांनी आम्हाला विचारलं. त्यावेळेस आम्ही त्यांना पहिला प्रश्न केला की ॲक्वायरिंग अथॉरिटी कोण आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की महापालिका आणि सिंहस्थ कुंभमेळा. मग त्यांना दुसरा प्रश्न केला की कंपल्सरी ॲक्विशन आहे की तुम्ही वाटाघाटीत घेणार आहात. तर ते म्हटलं वाटाघाटीत घेणार आहे. म्हटलं मग आम्हाला तुम्ही काय दर देणार आहात. तर त्यांनी सांगितलं की दर हा आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. म्हटलं आम्ही दर सांगत नाही, तुम्ही आम्हाला दर सांगावा आणि शेखर सिंग साहेब, गडाम साहेब आणि तुम्ही एकत्र बसून आम्हाला बोलवावं. तुम्ही आम्हाला दर सांगावा. तो दर जर योग्य वाटला तर आमचा शेतकरी तुम्हाला हो म्हटल्याशिवाय राहणार नाही. सिंहस्थ झाला पाहिजे याच्यामध्ये आमचं काही म्हणणं याला विरोध नाही. परंतु 2015 पासून आमच्या जागा 2014 पासून 2005 पासून मुळात त्या तशाच पडलेल्या आहेत. तर तुम्ही आम्हाला दर सांगावा, मग आम्ही त्या दराच्या बाबतीत विचार करून तुम्हाला उत्तर देऊ. त्यांनी ते मान्य केलं. त्या आता शेखर सिंग आणि आयुक्तांशी बोलतील, मग गेडाम साहेबांशी, आणि नंतर पुन्हा आम्हाला बोलून आम्हाला दर सांगतील. मग शेतकरी चर्चा करून त्यावर शेतकरी सांगतील काय. सणापेक्षा मला असं वाटतं की येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तुम्ही बघताय की शहरभर जोमाने तयारी चालू आहे. राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, हे नाशिककडे अगदी मायक्रो प्लॅनिंगच्या दृष्टीने पाहत आहे आणि नाशिक शहरात पूर्ण कुंभमेळ्याची कामं सुरू असताना त्याची जोरात तयारी आहे. आता जवळजवळ वर्षभर एवढाच कालावधी आपल्याकडे राहिला आहे आणि त्यामध्ये सगळ्या व्यवस्था या उभं करण्याचं मोठं आवाहन आपल्या नाशिक महानगरपालिकेसमोर आहे, कुंभ प्राधिकरणासमोर आहे. आमच्या सन्माननीय कुंभमंत्री गिरीशभाऊ महाजन असतील, आपले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली हा कुंभ राहतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने याचं काम प्रगतीपथावर आहे. हे होत असताना साधुग्रामची जागा जी अधिग्रहित करायची आहे त्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळणं ही खरं काळाची गरज आहे. गेल्या कुंभपासूनच
जी जागा अधिग्रहित केली होती तो मोबदला देखील त्यांचा बाकी आहे आणि म्हणून एक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालं होतं की आता पुढे काय होणार आहे. आणि खरं तर नाशिककर म्हणून आमची ही प्रामुख्याने जबाबदारी आहे की आमचे जे शेतकरी आहे ज्यांना आतापर्यंत मोबदला नाही मिळालेला तर त्यांना त्यांच्या जागेचा भाव जो असेल किंवा मोबदला असेल तो योग्य पद्धतीने कसा मिळावा याकरता शासनाकडे चांगला पाठपुरावा करावा लागेल. तर त्यासाठी खरं तर संवाद आणि चर्चेसाठी या सगळ्या शेतकऱ्यांना आज महापौर दालनात बोलवलं होतं. माझ्या समवेत आमचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन मच्छिंद्रभाऊ सानप, उपमहापौर विलासजी शिंदे, सगळे गटनेते आणि 2 प्रभाग आणि 3 प्रभाग ह्या दोन्ही प्रभागातले 4ही नगरसेवक म्हणजे असे 8 नगरसेवक हे उपस्थित होते. साधूग्रामच्या जागेमध्ये ज्यांची जमीन आहे, ज्यांची शेती आहे असे सर्वच प्रतिनिधी, सर्वच शेतकरी इथे आले होते. काही जवळजवळ आता तुम्ही पाहताय प्रशासनाने ही जवळजवळ 186 ते अशी 177 आणि पुढे अशी 186 लोकांची ही यादी आम्हाला दिली होती आणि त्यानुसार आम्ही सगळ्यांशी संपर्क साधून त्यांना काय अपेक्षित आहे हे जाणून घेतलं. सर्वच शेतकऱ्यांचं एक म्हणणं आहे की आमची जी आत्ता अधिग्रहित करणारी तुम्ही जागा आहे त्यात आम्हाला मोबदला मिळावा, कोणत्याही स्वरूपाचा TDR आम्हाला नको आहे. मागे जी संपादित केलेली जागा आहे त्याचा योग्य तो मोबदला जो थांबवला गेला असेल किंवा काही तांत्रिक कारणामुळे नसेल मिळालेला तोही मिळावा. कारण काही जागा आपण रस्त्यांमध्ये वापरल्या आहेत, काही साधूग्रामसाठी वापरल्या. त्यामुळे मग त्यांचं असं म्हणणं आहे की आधी जे जागा दिल्या आहेत त्याच्या मोबदल्याचं काय आणि आत्ता जो मोबदला मिळणार आहे तो आम्हाला जे रेडी रेकनर किंवा जे आता मार्केटचे भाव असेल त्यानुसार जर मिळाला तर त्या पद्धतीने आम्हाला ते चांगलं होईल. कारण जवळजवळ ती जी भूसंपादन केलेली आहे ती जागा जी आहे ती अजून पर्यंत त्यांना तिथे गेल्या काही काळात कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट करता येत नाही, ना स्वतःची घरं देखील त्यांना रिनोव्हेशन करायची परमिशन मिळत नाही. त्यामुळे हा जो काळ जातोय तो शेतकऱ्यांनी खरंच काही शेतकऱ्यांनी परिवाराला देखील हाल अपेष्टा सहन करून ती जागा तशीच इंटॅक्ट ठेवलेली आहे. काही शेतकऱ्यांच्या घरी लग्न देखील होते, त्यात देखील त्यांना खूप अडचणी निर्माण झाल्या असं काही ज्यांचं मत होतं. त्याच्यात जवळजवळ 2 ते 3 विभाग आहेत, 2 ते 3 गट आहेत शेतकऱ्यांचे ज्याच्यामध्ये मोठी जागा त्या शेतकऱ्यांची गेली आहे. एक गट आधीच येऊन आम्हाला भेटून गेला होता आणि आता इथे दोन गट उर्वरित जे राहिले होते ते इथे आम्ही चर्चेसाठी बोलवले आणि एक साधक बाधक चर्चा होऊन त्यांच्या काय अपेक्षा आहे हे त्यांची प्रतिनिधी म्हणून मला शासनाकडे मांडावं लागतील त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी ही चर्चा आज केलेली आहे. समिती ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांची समिती आहे ज्यामध्ये सगळेच सन्माननीय खाती जी कुंभमेळ्यात काम करणार आहेत त्याचबरोबर त्यांचे अधिकारी, सन्माननीय आमदार आणि स्थानिक जे काही अधिकारी असतील इन्चार्ज आणि महापौर आणि संत समिती ही देखील त्याचा एक भाग आहे. हे प्रामुख्याने कुंभमेळ्याकरता सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी स्थापित केली आहे आणि त्यामध्ये जेव्हा भूमिका मांडायची वेळ येते त्यावेळेस आपल्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी मी आज सगळ्यांसाठी ही चर्चा ठेवली होती. कुंभमेळा आयुक्त आणि पुढे जेव्हा निर्णय येतील शासनाकडनं त्यामध्ये त्यांचे निर्देश कसे असतील. खरं इम्प्लिमेंटेशन अथॉरिटी ही महानगरपालिका आहे, त्यात जोपर्यंत शासनाकडनं क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत नेमकी बैठक ही नाशिक महानगरपालिका आयुक्त प्रशासन की कुंभमेळा प्राधिकरण आणि अध्यक्ष यांच्यात होणार आहे हे सांगणं आत्ता चुकीचं राहील. जेव्हा शासनाकडनं तसे निर्देश येतील त्यावेळेस ती बैठक घेण्यात येईल.